समजावून सांगितलं की श्रावणी अबॉर्शन करू नकोस, तू अबॉर्शन केलंस तर अक्षय आणि तुझं लग्न नाही होणार। पण मी तिचा कुठला ऐकतेय? माझा विश्वास बसला तो मम्मांवर आणि मी अबॉर्शन केलं आणि मी माझा हाय गमावला, मी माझा अक्षय गमावला। तरी ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती। माझा आणि अक्षयचं लग्न व्हावं म्हणून तिने खूप प्रयत्न केले। आणि खरं सांग, आज तुझं बोलणं ऐकताना ना माझ्या आराध्या ताईच माझ्याशी बोलते असं वाटलं। असं वाटतंय की ती माझे कान धरून मला ओरडतीये, कारण आतापर्यंत तिनेच मला वाट दाखवली ना की श्राव बाळा काय करायचं, कसं वागायचं। चुकले तर समजून घ्यायची, सांभाळून घ्यायची। पण ती गेल्यावर मी एकटी पडले, माझ्या बरोबर कोणीच नव्हतं। आणि मला तेव्हा असं वाटलं की जर मी आता माझ्या हक्कासाठी नाही मांडलं ना तर तो हक्क मला कधीच नाही मिळणार। म्हणून मी खूप चुका केल्या, मी भरकटले। मला प्लीज माफ कर, प्लीज। मी जरी तुझी आराध्याताई नसले ना तरी श्रेयससाठी तू त्याची लहान बहीणच आहेस। आणि तुला वाटतं का श्रेयस त्याच्या लाडक्या भावाचा, अक्षयचा आणि तुझा हक्क साई राहून घे? मी आठवण करून दिली ना सगळ्या गोष्टींची। श्रावू, तू मला आराध्याताई म्हणून हाक मारलीस, खूप बरं वाटलं मला। मी तुझी आराध्याताई होऊ शकेन की नाही मला माहिती नाही, मला आराध्याची जागाही घ्यायची नाही तुझ्या आयुष्यात, श्रेयसच्या आयुष्यात। पण तुझ्यासाठी मी ताराताई म्हणून आयुष्यभर तुझ्या पाठीशी असेन, शब्द आहे माझा। कसलाच आवाज काय येत नाही अजून, काहीच कसं घडत। छे 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 छे, मला ना आता 1 मिनिट सुद्धा स्वस्थ बसवत नाहीये, अजून कसलाच आवाज येत नाहीये। चला ना आपण जाऊन बघूया। ती मेली असेल ना तर आपण जाऊन ओरडू तरी निदान। चला उठा उठा, तो पुढे। हा चला। हो काय झालं, एवढं का ओरडताय तुम्ही? मी आहे श्रावणी। भूत बघितल्यासारखं का किंचाळताय? तू इथे? तू बरी आहेस ना? हो मी बरी आहे, मला काय होणार आहे? पण तुम्ही बऱ्या आहात ना? नाही किंचाळात म्हणून विचारते आपलं। नाही मी बरी आहे, तुझा चेहरा जरा उतरल्यासारखा वाटला म्हणून विचारलं। हो आता चेहरा उतरणारच ना, कारण मरणाच्या दारातून वाचून आले। श्रावणीला कळलं की काय की मी सगळं हे केलेलं आहे म्हणून? मरणाच्या दारातून वाचलीये म्हणजे? कोण तुला मरणाच्या दारात नेत होतं? कोण असेल तुम्हाला माहित नाही? नाही। दुसरं कोण? पावळट तारा। तिने माझ्या रूम मध्ये गॅस सिलेंडर ठेवला होता, तेही ऑन करून।
पण आता मी तुम्हाला सांगतेय, मी तिला सोडणार नाहीये. स्वतःला समजते काय ती? नाही, श्रेयस तिच्याशी चांगला वागला तर तिला काय वाटते ती या घरची मालकीण आहे? आता हे बघा, आपण हे घर, ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली ना, ताराला या घरात धुणी भांडी करायला ठेवायचं. तिची लायकी दाखवून द्यायची आहे मला. आता प्लीज मला प्रॉमिस करा की हे असंच होणार. हो हो, प्रॉमिस ना. हा, असंच होणार. पण श्रावणी, तू आता निघ. कुणी ना तुला इथं पाहायला नको आमच्या बरोबर. हा, निघ तू आता. हो, जाते. पण प्रॉमिस लक्षात आहे ना? हो हो, आहे आहे. अहो, बरं झालं. श्रावणी ना जरा मूर्खच आहे. तिचा राग ना तारावरच जास्त आहे. तिला असं वाटलं की ताराने तिच्यावरती हल्ला केला. बरं झालं ना आपण सुटलो. नाही, श्रावणी मूर्ख आहे, पण ती आपल्याला तर मूर्ख बनवत नसेल ना. म्हणजे कशावरून आपण तिच्यावरती हल्ला केलाय हे तिला कळलं, पण तेच चेक करण्याकरता ती इथे आली नसावी ना. शकू, आपल्याला सावध राहायला हवं. नाही 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 नाही, श्रावणीला क्रॉस चेक करायला हवं. येस. तू सांगितल्याप्रमाणे मला मारण्याचा प्रयत्न तूच केला असावा असं मी त्या शकुंतला पटवून दिलेलं आहे. ऍटलिस्ट हे बघ, तिला मी आत्या वगैरे आता तरी म्हणणार नाही. हा, त्यांना पटलं ना ते. हे बघ, मी सांगितलं तर आहे, आणि ताराच्या नावाने ना 4-5 शिव्या पण घातल्या. आणि हेही सांगितलं त्यांना की प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली ना तर आपण ताराला या घरात नोकर म्हणून ठेवूया. पण मग आता पुढे काय करायचंय? आता पुढे जे काय करायचंय ते तुला नाही, मला करायचंय. आणि काय करणार आहेस तू? हे बघ श्रावणी, ते दोघं नवरा बायको इतके पोचलेले आहेत ना की तुला मारण्याचा त्यांचा प्लॅन फसलाय हे बघून ते सावध झाले असतील. कारण तुला दूध शकुंतला आत्याने दिलं असणार, तुला झोप कशी लागली एवढं साधं गणित तर तू मांडशीलच, बरोबर? कारण आत्यांनी तुला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये दूध दिलं, झोप येईल असं काहीतरी घालून, जेणेकरून तू उठणार नाही. पण तू तर वाचलीस. आणि आता त्यांना या गोष्टीचा संशय आला असेल की हे सगळं जे घडलं, तुझ्यावर हल्ला झाला, याबद्दल तुला काही कळलंय की नाही याची त्या पडताळणी करून घेणारच. बरोबर आहे ताई, पण तू म्हणालीस की आता सगळं तू करणार आहेस, पण नेमकं काय करणार आहेस? त्यांना ही खात्री पटवून देणार आहे की तुला संशय आलाच नाहीये. पण कशी? आजी, काय म्हण? आजी, काय झालं? काय आजी बोलायला? बघा ना, श्रावणीने मला चटका द्यायचा प्रयत्न केला. अरे बापरे, आई ग, एवढी हिंमत याची? तारा नीट सांग काय झालंय ते. आजी मी तवा ठेवला होता गॅसवर, पण गॅस चालू नव्हता, कारण तोपर्यंत मी घरातली दुसरी कामं आटपत होते. ही आले आणि तिने गॅस चालू केला आणि मी तवा काढायला गेले तर मला त्याच तव्याने चटका दिला. आजी, मला खूप दुखत आहे. श्रावणी, तर तुला लाज नाही वाटत हे असं करायला? ताराला असा त्रास देऊन काय मिळतं तुला? आजी, मी तर फक्त त्रास दिलाय हिला. ही तर माझ्या जीवावर उठली होती. आजी, हिच्यामुळे आज माझा जीव गेला असता. हिने माझ्या रूम मध्ये ना गॅस. गप्पस. काही तुझं ऐकून घेणार नाहीये मी. तुला काय वाटलं तुझ्या भाकड कथांवर सगळे विश्वास ठेवतील? हे बघ,
तारा जीव वाचवणारी आहे, जीव घेणाऱ्यातली नाहीये. भलते ते खोटे आरोप करू नकोस तिच्यावर, सांगून ठेवते. बघू दे. हा, अरे बापरे, चांगलंच भाजलंय की. श्रावणी, हे असं वागणं बरोबर नाही बरं का. थांब, मी मलम घेऊन येते लावायला. हा, आत्या, जास्त काही केलं नाहीये, फक्त गॅसचा नेमका वापर कुठे करायचा असतो ना हे दाखवून दिलं. काय आहे श्रावणी, हा हे वागणं शोभतं तुला? तारा, तू पण काळजी घे स्वतःची. शकू, जा मलम घेऊन ये. हो आंटी, जा. तारा, पाणी आणशील प्लीज? आणि जेवायला पण बसूया दोघं. मला माहिती आहे तू पण जेवली नसशील. तू थँक्यू. अगं अक्षय तर कधीच आला असेल ना ऑफिस मधून, तू कशी काय जागी अजून? तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी. थँक्यू कशासाठी? कारण माझे भाऊजी कोणताही भेदभाव न करता घरातले सगळेजण आनंदी राहतील यासाठी दिवस रात्र कष्ट करतात. आणि मी त्यांना कधीच थँक्यू नाही म्हणाले. खरं तर माझी ताई या जगात नाहीये, पण तरी तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. आणि ह्या प्रेमाबद्दल मी कधी कृतज्ञता व्यक्त सुद्धा नाही केली. आणि आता त्यांचा भाऊजे कितीही वाईट वागले असतील ना, तरी ते त्यांच्याशी म्हणजे आमच्याशी चांगले वागतात. यासाठी कधीच आभार नाही मानले त्यांचे. भाऊजी, असं बरंच काही बोलायचंय, पण थँक्यूने सुरुवात करते. कारण ज्याकरता सॉरी म्हणायचं आहे ना, त्याची लिस्ट खूप मोठी आहे. श्रावणी, आज अचानक काय झालं? माझे डोळे उघडले, भानावर आले मी. चुकीच्या रस्त्याने जाणाऱ्याला जेव्हा जोरात ठेच लागते ना, तेव्हा त्याला कळतं की आपला रस्ता चुकलाय. आणि आज तसाच चटका लागलाय मला. आणि माझे डोळे उघडले. भाऊजी, माझ्या लक्षात आलं की मी तुमच्याशी, या घरातल्या सगळ्यांशी किती चुकीचं वागत होते. मला माझा स्वार्थीपणा लक्षात आलाय. या स्वार्थीपणाच्या नादात हे आपलं घर तोडायला निघाले होते. तुमचा हक्क डावलून गपचूप ही प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करायला निघाले होते. पण भाऊजी, तुम्ही मात्र जेव्हा आजीने एकाच नातवाचा उल्लेख केला ना, तेव्हा अगदी मनापासून म्हणाला तो की अक्षय, काहीही झालं ना तरी तुझ्यावर हे घर सोडून जायची वेळ मी येऊ देणार नाही. भाऊजी, आय एम सॉरी. अक्षय तुमच्याशी जे काही वागला, जे काही बोलला ना, ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे. तुमच्या भावाभावांमध्ये जर दुराव आहे ना, तर त्याला मी कारणीभूत आहे. खरं तर आराध्या ताई गेल्यावर तुम्हाला सगळ्यात जास्त गरज होती ना, ती तुमच्या भावाची, आमच्या प्रेमाची. पण आम्ही तेवढी काळजी नाही घेतली तुमची.
मी तुमच्यावर लक्ष नाही दिला, तुम्हाला सांभाळून नाही घेतलं आम्ही, म्हणून कदाचित तुम्हाला आराध्याताई हवी हवीशी वाटत होती, म्हणून मग आम्हाला ताराला बोलवावं लागलं. ती आल्यानंतर तुझे सगळं विस्कटत गेलं माझ्या हातून. मी भरकटले होते, पण आय प्रॉमिस ही चूक पुन्हा कधीच नाही होणार. घरातले पेपर्स कोणाच्याही नावावर असले ना तरी आपलं घर, आपलं कुटुंब आनंदाने नांदेल ह्याची काळजी मी घेईन. कधीच कुठलेच प्रॉब्लेम्स निर्माण नाही होऊ देणार मी. असंच खूप त्रास दिलाय मी तुम्हाला, खूप चुकीचं वागलंय तुमच्याशी आणि ताराशी सुद्धा. प्लीज प्लीज मला माफ कर, प्लीज. तुला माहितीये, मी बरा झाल्यापासून आज पहिल्यांदा तुझ्या बोलण्यात खरेपणा जाणवतोय मला. मी बरा झाल्यापासून याच श्रावणीला, आमच्या श्राऊला शोधत होतो. अल्लड, भाबडी, आरुताई आरुताई करत ताईचा पदर धरून तिच्या मागे मागे फिरणारी, माझ्या अक्षयवर जीवापाड प्रेम करणारी, तिचं एकच स्वप्न होतं अक्षयशी लग्न करायचं, या घरात यायचं, या घरची सून व्हायचं, सगळ्यांना खुश ठेवायचं, अक्षयला खुश ठेवायचं. ऍट टाइम्स मम्मांच्या धाकानी अक्षयच्या मागे लपणारी ही आमची श्राऊ कुठेतरी हरवून गेली होती ग. तुला माहितीये, आराध्याचं एकच स्वप्न होतं, माझ्या श्राऊला खुश ठेवायचं, तिला प्रोटेक्ट करायचं, तिला आनंदी बघायचं, तिचं आधी लग्न झालं पाहिजे. तिचं आयुष्य फक्त या श्राऊ भोवती होतं. ती गेल्यावर मला असं वाटलं की आता ही माझी जबाबदारी आहे. पण बाळा, तू इतकी लांब निघून गेली होतीस ना की तुझं कान धरून तुला रागवावं म्हणलं तरी शक्य नव्हतं मला. खरं तर वयाने लहान आहेस माझ्यापेक्षा, पण आहेस माझ्या मोठ्या भावाची बायको. कसं बोलणार होतो मी तुला काही. आज तुझ्या बाजूने विचार केल्यावर जाणीव होते मला. जेव्हा कळलं माझी आराध्या या जगात नाही आहे, ताराने तिची जागा घेतली या घरात, तेव्हा माझ्या नशिबावरचा राग मी विचित्र पद्धतीने काढलाच की या घरात. तुझं काय झालं असेल ग तेव्हा. मलाही बरं नव्हतं. तुझी ताई गेल्याचं दुःख पचवायला तुला वेळच मिळाला नसेल ना. अचानक एक हुबेहूब तुझ्या ताईसारखी दिसणारी मुलगी या घरात आली, तिच्यासारखी वावरायला लागली. तुझं दुःख पचवण्याऐवजी कुठलं दुःख नाहीच आहे असं समजून नॉर्मल वागायची वेळ आली तुझ्यावर माझ्यामुळे. आज विचार केला तर असं वाटतं की तुझ्याकडून ज्या चुका झाल्या त्यासाठी कुठेतरी थोडाफार मीही जबाबदार आहे. माझी तब्येत बरी नसती, मी जर आजारी पडलो नसतो तर ही वेळ आलीच नसती. डॅड नेहमी म्हणतात, माणसाची वेळ वाईट असते ना तेव्हा त्याची खरी परीक्षा असते. तेव्हा जर त्याच्याकडून एक चूक झाली तर आपोआप एका मागोमागे एक चुका होत राहतात. आणि तेव्हा ना बाळा, कोणी आपल्याला समजवायचा प्रयत्न केला तरी आपण ऐकून घेत नाही. ते म्हणतात ना, घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो पण त्याला जबरदस्ती पाणी नाही पाजू शकत आपण. वेळ यावी लागते. काही गोष्टींची जाणीव आपल्याला व्हावी लागते. आय होप तुला ती जाणीव झाली आहे आता. आपोआप नाही झालंय. ताराने माझे डोळे उघडले. आज तिच्यात मला माझी ताई दिसली. माझी ताई या जगात नसतानाही ती माझ्या आसपास आहे असं वाटलं मला. हा बदल तुझ्या तारामुळे झालाय.
खरंच? खरंच तिचा फक्त चेहरा ताई सारखा नाहीये, तर ती माझ्या ताई इतकीच प्रेमळ, प्रामाणिक आणि निश्चयी आहे. खरं तर मी तिला आल्यापासून खूप त्रास दिला, खूप राग केला मी तिचा, पण तिने कायम कायम मला तिच्या लहान बहिणीसारखं जपलंय, लहान बहिणीसारखं प्रेम दिलं. पण भाऊजी, हे सगळं समजायला मला खूप वेळ लागला.